एक ना अतिशय सुंदर कादंबरी मी वाचायला घेतले. पारखा नाव आहे तिचं. आणि तिचे लेखक आहे डॉक्टर S.L. भैरप्पा. उमा कुलकर्णी यांनी मराठी अनुवाद केलेले आहे. खूपच खूपच छान आहे. भैरप्पांची आणखीन पण एक मी कादंबरी वाचायला घेतले. मास्टर ब्लास्टर लेखक येते. ही जी आहे ना, ही आपल्या ह्या प्रिय पवित्र लाडक्या गोमातेवरची आहे. चक्क कादंबरी खूपच सुंदर. ही आमची गौरी आहे, तिला आवडणारी कथा. तर मी असं ठरवलंय की ही कादंबरी सगळ्यात पुढे मांडायची. माझ्या जे छोटे दोस्त आहेत, स्पेशली हा जो आता व्हिडिओ बनवतोय ना, कोण बनवतोय माहितीये का? अंशू बनवतोय. जरा दाखवा अंशू सगळ्यांनी एक मिनिटात पटकन. हा अंशू हा व्हिडिओ बनवतोय. हा द्या आता अंशूकडे. तर अंशू सारखे जे छोटे छोटे दोस्त आहेत, अंशूपेक्षा थोडे मोठे, अजून मोठे, असे जे सगळे आहेत यंगस्टर्स सारखे, त्यांना वाचायला वेळ नसेल तर किमान त्यांना कथा तर कळेल. म्हणून मी असं ठरवलंय ही जी कादंबरी आहे ती हळूहळू सगळ्यांसमोर मांडायची. ही गोमाता मला खुणावते आहे. ठीक आहे, मी सुरुवात करणार ते थोडक्यात एक प्रकरण मांडेल, एक पाणी. आणि मग आपण जरा सगळ्यांनी सूचना पण करा किती वेळ चालेल. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास. त्याच्या मग आपण सुरू करू. मी त्याला नाव देईन पारखा 1Q असं. युट्यूब चॅनलवर सुद्धा कधी आपल्याला एकत्र सुद्धा ऐकता येईल. तर दाखवून ठेवतो. पारखा नाव आहे. डॉक्टर भैरप्पा लेखक आहेत त्याचे. तर हा काळिंग गौडा असं नाव आहे ह्या आपल्या पुस्तकाच्या नायकाचं. काळिंग गौडा हे त्याचं नाव आहे. त्याचं मोठा वाडा आहे, घरदार आहे, भरपूर गोमत आहेत त्याच्याकडे. हा, तशा अर्थाने तो खूप श्रीमंत आहे, कारण त्याच्याकडे खूप गोमाता आहेत आणि त्यांची तो सेवा करतो. तो, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचे आधीचे सुद्धा सगळे करत असत. तर असे सगळे मिळून छान घरामध्ये गाई सांभाळत असतात. आणि त्याच्यामध्ये हे जे गाव आहे, ह्या गावाच्या आणि ह्या सगळ्या गायींची ही कथा आहे. कविता रूपाने आजही कर्नाटकात अनेक गावांमध्ये गायलं जातं. तर त्याच्याकडे जे गाय होत्या त्या गायीमध्ये एक गाय होती की जी अतिशय बुद्धिमान होती. आणि बुद्धिमान का होती तिचे लक्षात राहायचं एकदा कोणी कोणीशी भेटल्यानंतर. तर ती जी गाय आहे तब्येतीत उत्तम, दूध देण्यामध्ये उत्तम, तिचं नाव होतं पुण्यकोटी. काय नाव होतं? पुण्यकोटी नाव. ही कशी गौरी आमची खूप प्रेमळ आहे, खूप प्रेम करते आहे, तसं पुण्यकोटी सुद्धा गोमाता खूप प्रेमळ होती. आणि मग तिला एके दिवशी एक छान पाडा झाला, नंदी झाला. इथे कसं आहे, गोमातांना छान छान पाडे होतात, पाड्या होतात. आपण व्हिडिओज मध्ये बघतो, त्यांना छान छान नावं ठेवतो. परवा आपण एखादी सुचवलं, एक छोटं बाळ व्हायरल होतं आमचं, ते म्हटले नाही त्याला चंचल ठेवा. पहिली सूचना ती आली म्हणून आपण त्याचं नाव सावित्रीचं बछड्याचं नाव आपण ठेवलंय चंचल. काय ठेवलंय? चंचल. चंचल, ठीक आहे. त्याच्या आधी आपण युवराज नाव ठेवलं एखादं, हो की नाही? तसं ही जी होती तिला एक बाळ झालं होतं नुकतंच, एक 15 दिवसाचं बाळ होतं ते. आणि ही जी होती गोमाता, ती जी गोमाता जंगलात चरायला गेली. पुण्यकोटी इतरांपेक्षा थोडी ती बाजूला गेली, सरकली. तर मोठा घोटाळा झाला. एक चांगला ताकदवान वाघ अचानक तिच्या समोर आला. एकदम डरकाळी पडली त्यांनी. खटकन गोमातेच्या समोर आला. कोणाच्या समोर आला तो? गोमाता. काय नाव होतं तिचं? वाघ. हा, ते वाघ नाही, गोमातेचं काय नाव आहे? गोमातेचं काय नाव आहे? पुण्यकोटी. काय नाव आहे? पुण्यकोटी. पुण्यकोटी. काय नाव आहे? पुण्यकोटी. तर पुण्यकोटीच्या समोर येऊन उभा राहिला तो वाघ. म्हटला आता तुला मी खाणार असं एकदम. पुण्यकोटी जी आहे ना, त्यांनी क्षणभर डोळे मिटले. तुला कळलं आता आपला मृत्यू समोर आलेला आहे असं पुण्यकोटी मातेच्या लक्षात आलं. पण तिने आवंडा गिळला. ती म्हणाली, वाघोबा दादा जरा थांबशील का? म्हटलं का? आता मी तुला खाणार आहे, पण जरा थांब ना. म्हणाले, माझी ना आत्ता मला एक बाळ झालंय
अजून पुरतं महिन्याचं पण नाही रे झालं. मला ना त्याला पाना सुटलाय मला आता. की खूप वेळ झाले जंगलामध्ये येऊन. त्याला मला दूध पाजायचंय. काय करायचंय? दूध मला देशील करे थोडा वेळ? मला माहितीये तू आता मला ठार करणार आहेस ते. थोडा वेळ मला दे. मी पटपट पटपट माझ्या घरी जाते. त्या माझ्या बाळाला खूप दूध पाजते. खूप दूध पाजते आणि मग मी पटकन परत येते. मग तू मला खा. थोडा काही वेळा समजतो की काय मला? असं कोण दातण येतं का परत? पण आपली ही आई काय म्हणाली? हे बघ, तू माझ्या शब्दावर एकदा विश्वास ठेव. तुझं जंगलचा राजा आहेस. मी काय जंगल येणार आहे? कधीही तुला भेटणार आहे. तुम्हाला मोठी शिक्षा दे. आत्ता मला सोड. असं म्हटल्यानंतर वाघाने पण विचार केला. देऊया हिला परवानगी आपण थोडा वेळ. पण त्यांनी काय केलं? गोमातेला सांगितलं की तू जा आणि लवकरात लवकर परत ये. आणि खरोखरच ही आई निघाली आणि जंगलातनं पटपट पटपट चालत आपल्या घरी आली. आणि तिथे सगळ्या गोमाता होत्या, इतर बछडे होते. त्याच्यात ती तिच्या बछड्याला तिने हाक मारली आणि बोलवून घेतली पटकन. ये दूध प्यायला लवकर. आज मला जरा घाई आहे. आज नेहमीसारखी गडबड करून जरा टाइमपास करून असं नको करूस. शांतपणे पण पटापट ये आणि दूध पी. सगळं दूध पी. काही माझ्या आठवड्यात ठेवू नकोस. कारण तू दूध प्यायला लागला. काही वेळ जाऊ दिला. मग विचारलं, तुम्हाला काय सांगत होतीस मगाशी? अरे आता मी जी जाणार आहे ना ती परत कधीही येणार नाही. मी आता न येण्यासाठी जाणार आहे. असं काय बोलतेस? त्याला कळेल ना, छोटासा होता ना तो. असं का बोलतेस? होय, मला ना एका वाघोबाने पकडलं आणि तो मला मारत होता. त्या छोट्याशा बच्चूला मरण सुद्धा माहित नव्हतं. म्हणजे काय? म्हणजे एकच म्हटली की मी कधीही परत तुझ्याकडे येणार नाही. तुला कधी माझं दूध प्यायला मिळणार नाही. तू दूध पिऊन घे. तुला मी चाटून घेते. तू माझ्या आषाढाशी खेळ, माझ्याशी खेळ. ही शेवटची भेट आहे बाळा आपली. मी आता गेले की परत येणार नाही. असं ती गोमाता म्हणाली आणि भरपूर पाना सोडला. तसं तो बाळ दूध प्यायचं थांबला. म्हटलं, आई असं का तू करतेस? असं नको करूस, तू नको जाऊस. असं नाही म्हटली, मग जावंच लागणार. पण तू जर गेलीस आणि त्याने तुला मारलं तर मग त्याने मारणारच नाही मला तो. म्हणूनच त्याने मला परत पाठवलंय. मग तू नको रे जाऊस. तो इथे येणार आहे. इथे आपले सगळे आहेत, एवढे मोठमोठे लोक आहेत बाहेर. शस्त्र आहेत, काठ्या आहेत, तलवारी आहेत. मला दिसतंय सगळं आई. तू नको जाऊस. एवढ्या गाईंमध्ये, एवढ्या गावांमध्ये घरे येऊच शकत नाही वाढ. पण उद्यापासून तू जंगल बदल. अजिबात जाऊ नकोस तिकडे. शिवाय गुराखी आहेत, गोपाल आहेत, ते तुला म्हणून देतील का? सगळे लक्ष ठेवतील. असं नसतं म्हणाली. मी त्याला शब्द दिलाय. काय दिलाय? शब्द दिलाय. शब्द दिलेला तोडायचा मोडायचा नसतो. आपण दिलेला शब्द म्हणजे सत्य. सत्य आपली आई, सत्य आपला बाबा, सत्य आपला बंधू, सत्य आपली भगिनी, सत्य म्हणजे देव, सत्य म्हणजे ईश्वर, सत्य म्हणजे धर्म. तर काहीही झालं तरी मी जाणार. तू अजून दूध पी, अजून दूध पी, अजून दूध पी, अजून माझ्या जवळ ये. त्याला चाटलं 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 आणि तिथून ती निघाली गोमाता. आणि ती बिगी 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 चालत कुठे आली? परत जंगलात आली. तो वाघ तिथे नव्हता. मग ती हंबरडा फोडला तिने. त्या हंबरड्याचा अर्थ होता, वाघोबा तू कुठे आहेस? मी आले, ये लवकर. वाघोबा आला. अरे तू आलीस? मी तिला सोडलं तुला कारण तू तुझ्या वासराचा छोट्याचा काय केलंस? नाव सांगितलं म्हणून तुला मी सोडलं. मला दया आली. मला आठवलं की माझ्या घरचं बाळ आहे. मग ते बाळ आईचा धावा करतं दुधासाठी. तशीच तू त्याची आई आहेस म्हणून तुला मी सोडलं. मला वाटलं तू येऊ शकत नाहीस. तू कशी काय आलीस? कशी काय आलीस म्हणजे मी आलेली आहे. आता तू माझ्या शरीराचे तुकडे तुकडे कर. छातीमधलं माझे गरम दूध, गरम रक्त पी. सगळं अंग पी, तू खा. मी आलेली आहे आता. असं म्हणून त्या गोमातेने आपले डोळे मिटले. शांतपणे समोर बसली. वाघ आश्चर्यचकित झाला. त्याने विचार केला, अरे कमाल आहे. अशी गोमाता असते? असा प्राणी जगामध्ये असतो? क्षणभर त्यांनी डोळे मिटले वाघाने. पण जेव्हा परत डोळे उघडले तर तो म्हणाला, हे माते, हे भगिनी, तुम्हाला आईसारखी आहेस, तुम्हाला बहिणीसारखी आहेस. आणि तुझ्यासारखी सत्यप्रिय भगिनी
हिच्या अंगाला मी ओरखडा जरी काढला तरी मला पाप लागेल. काय होईल? पाप लागेल. मला ईश्वर शिक्षा करेल. तो अधर्म होईल. तेव्हा मी तुला सोडून देतो. तू आनंदाने घरी जा. वासरावर प्रेम कर. त्याला पुष्कळ दिवस दूध दे. त्याला मोठा कर. तू आनंदाने राहा. परत मी कुठल्या गोमातेला ठार करणार नाही. आणि गोमाता तिथे बसलेली होती बाजूला. तेवढ्यात वाघाने डोळे मिटले. ईश्वराला म्हटला, हे ईश्वरा, हे दयानिधे, माझ्या हातून याच्या आधी पुष्कळ काही घडलेलं आहे. याच्या पुढे मी अशा प्रकारे काही करणार नाहीये असं म्हणून त्यांनी समाधी घेतली आणि त्यांनी मृत्यूला सामोरं जायचं ठरवलं. कुणी अंशू? वाघाणी. आणि ती गोमाता मग हळूहळू चालत डोळ्यातून तिच्या पाणी येत होतं. आपल्या गोठ्यामध्ये गोशाळेमध्ये परत आली. ते छोट पिल्लू डोळ्यात पाणी घालून कोपऱ्यात हिरमुसलं बसलं होतं. म्हटलं, आई आली. अरे तिथं म्हणाली होती मरणार आहे. धावत धावत आलो. तिच्या कुशीमध्ये शिरलं. ती गोमाता प्रार्थना करू लागली शिवशंकराकडे, भगवंताकडे, श्रीकृष्णाकडे, दत्तगुरूकडे. काय प्रार्थना करायला लागली? की ज्या वाघाने दयाबुद्धी मनामध्ये ठेवून धर्म म्हणून मला धर्मदान दिलं, जीवदान दिलं, त्या वाघाला मोक्ष मिळू दे बाप्पा, म्हणून ती प्रार्थना करायला लागली. हे सगळं बघून तो जो गोपाल होता, मालक होता सगळ्याचा, तो आश्चर्यचकित झाला. डोळ्यातून त्याच्या पाणी व्हायला लागलं. हे मी काय बघितलं म्हटला. वाघाणीला पकडलं, वाघाणीला सांगितलं मारणार. ही म्हणजे जरा आता आईला बाळाला दूध देऊन येते. खरोखरही गेली. ती जायला गरज नव्हती याची. खरोखर गेली. वाघाला म्हटली मला मार, मी आले. मग वाघाने विचार केला की इतकी सत्यप्रिय, तिला कसं काय मारायची, पण तिने सोडलं. ज्याला काही कळत नाही असं लोकांना वाटतं, ते इतकं धर्माचं रक्षण करतात, इतका विचार करतात, मग आपण कसे वागतो. म्हणून त्यांनी गोमातेच्या चरणी साष्टांग दंडवत घातला, नमस्कार केला. डोळ्यातून आसू व्हायला लागली. घरातले सगळे लोक जमले. सगळ्यांना कथा सांगितली. सगळे म्हटले, आम्ही आज काय पाहिलं, हे कशी वागते गोमाता, कसा वागतोय तो वाघ, आणि आपण कसे वागतो आहोत. परत सगळ्यांनी मिळून आरती केली गोमातेची, नमस्कार केला गोमातेला. गोमाता म्हणाली, आपण लवकरच माझी वासरं, माझी पूर्वीची जन्मलेली वासरं, आत्ताची वासरं, तर सगळे गोमाता त्यांची वासरं, आणि तू आणि तुझे सगळे, तुझी मुलं, तुझी नातवंड, तुझं कुटुंब, आपण मिळून शिवशंकराची पूजा करूया. मग काय म्हणाला हा एकच म्हणाला की आता संक्रांत येणार आहे, संक्रांतीच्या आधी आपण कृष्णाला शरण करू जाऊया आणि पूजा करूया. दरवर्षी मी असं करेन. मग त्याला नाव पडलं पोंगल. काय नाव पडलं? पोंगल. तर ही जी सुंदर कादंबरी आहे, पारखा भैरप्पांची, मास्टर ब्लास्टर कादंबरी, खूप छान वाटते. तर मी दोन तीन दिवसाआड याच्या पुढे एक एक कथा सांगत आहे, एक एक प्रकरण सांगत आहे. कदाचित ते कथा स्वरूपातच असेल असं नाही, परंतु हेच मी समोर मांडेल. म्हणजे गोमातेची अतिव सुंदर, अतिव मधुर कथा आपल्या सगळ्यांना पर्यंत पोहोचेल. नमस्कार. जय गोमाता. वंदे मातरम. एक मुखाने बोलूया. भारत माता की जय.